मध्ये महाराष्ट्राची अवस्था बघितली तर आता दुर्दैवानं देशाचं ड्रग कॅपिटल व्हायला लागले का अशी अवस्था महाराष्ट्राची। या विषयावर सभापतीमध्ये मागच्या वेळी देखील चर्चा झाली। मुख्यमंत्री महोदयांनी NDPS ॲक्टमध्ये बदल करून पजेशनची जो कायदा आहे तो बदलायचा प्रयत्न करणार म्हणून त्या ठिकाणी सांगितलं। म्हणजे आज पजेशनची जी रिक्वायरमेंट आहे किंवा एवढं सापडल्यानंतर आपण त्या ठिकाणी कारवाई करतो तो बदलणार म्हणून सांगितलं। ANTF बदल मागच्या वेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं। ANTF तुम्ही स्थापन केली, 346 पदाची भरती तुम्ही काढली, 200च भरती झालेली आहे, अजून 146 पदं तुमची रिक्त आहेत। मी सूचना त्यावेळी सभापती महोदय काय केली होती, आपण ते खातं सांभाळेल। गडचिरोलीला जो नियम आहे ह्या ड्रग्ज बद्दल जर हे शासन खऱ्या अर्थानं सिरियस असेल, ह्याची व्याप्ती एवढी आहे, एका वर्षात 14 कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्ये कारवाई झाले। किती? 14 कारखाने MD तयार करणारे 14 कारखाने। ह्याला राजाश्रय असल्याशिवाय हे होते का या राज्यामध्ये? राजाश्रय असणार म्हणूनच झालेला आहे। 14 ठाणे असू दे, पालघर असू दे, नवी मुंबई असू दे, सातारा असू दे किंवा या ठिकाणी सांगली असू दे, रायगड असू दे, या सगळ्या जिल्ह्यामध्ये सभापतीमध्ये 14 MD करणारे कारखाने या ठिकाणी झाले। मग हे होईपर्यंत पोलीस खातं काय करते? DRI ने रेड केल्यावर साताऱ्याचे पोलीस जागे झाले माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना? तोपर्यंत खातं जागा झालं नव्हतं। म्हणजे DRI रेड करते तोपर्यंत उघड्या डोळ्याने या ठिकाणी चाललं होतं। माझा सभापती महोदय स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी, तिकडे लाडक्या बहिणीला 1500 रुपये तिकडे द्यायचं चाललंय, इकडे लाडका भाऊ जिवंत राहणार आहे का नाही त्याची काळजी पहिली घ्या। लाडका भाऊ उद्याची पिढी उद्ध्वस्त चालल्या। आमच्या कोल्हापूरमध्ये परवा आंबेवाडीमध्ये एका सरपंचाचं तलवार घेऊन तक्रार केली, ड्रग्ज पितात म्हणून तक्रार केली, म्हणून त्या ठिकाणी तलवार घेऊन लोक मारायला गेले ड्रगिस्ट। म्हणजे एवढी अवस्था वाईट या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून शासनानं फक्त ANTF करून उपयोग नाही, त्याला मी म्हटलं तसं गडचिरोलीला नियम आहे सभापती महोदय, जिल्हा पोलीस प्रमुख तिथले जबाबदारी घेतल्यानंतर त्याला 40 पोस्टिंगचा अधिकार आहे, त्याला 40 पोस्टिंग ते करा, मग कारवाई या ठिकाणी होतील, अधिकारी देखील स्वतःहून जातील। 346 मध्ये 200 भरलेले आहेत तुम्ही, 146 त्या ठिकाणी रिक्त आहेत पोस्ट यामध्ये। ह्याला खरं बळ द्यायचं असेल, मी कौतुक आहे या ANTFचं, कारण की ते झाल्यावर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 800-900 कोटी रुपयाचे ड्रग्ज जप्त केलेत, माझी आकडेवारी बरोबर असेल तर। म्हणजे त्यांची कारवाई चांगली झाली आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही त्यांना बळ देणार नाही, त्यांना लागणारा रिसोर्सेस हा महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशन मधून तुम्ही देणार नाही, तोपर्यंत हा मिनान्स या ठिकाणी संपणार नाही। आणि ज्या पद्धतीनं आता शशीभाऊ म्हणले की मोकोका, माझं म्हणणं आहे सभापती महोदय की या 14 कारखान्यामध्ये MD तयार कसं होतं, केमिकल्स या ठिकाणी वापरले जातात, सॉल्व्हंट वापरले जातात, कुठून येतात? तर माझी स्पेसिफिक मागणी या मागला आहे, तुम्ही कारखान्यावर कारवाई केली, त्यांना केमिकल सप्लाय करणाऱ्यांच्यावर मोकोका लावा, त्याशिवाय हा सप्लाय बंद होणार नाही। जोपर्यंत तुम्ही सप्लाय तोडत नाही तोपर्यंत ही कारवाई या ठिकाणी थांबणार नाही। मंत्री महोदय तिकडे न बघता तुम्ही ती जाहीर करा कारवाई। ते सप्लाय करणारही पार्ट ऑफ द ऑर्गनायझेशन आहे। मोकोको आम्ही कोणाला लावतो? जॉईंट ज्यावेळी क्राईम केला जातो तर मग तो केमिकल सप्लायर तुम्ही आहे ना। 14 कारखाने जर सभापती महोदय या राज्यामध्ये सापडत असेल तर हे राजाश्रय असल्याशिवाय या ठिकाणी होणार नाही। आणि शासनाने पुढची पिढी वाचवायचं असेल तर या ठिकाणी सिरियसली हा विषय घ्यावा अशी आमची विनंती असणार। मंत्री महोदय। सभापती महोदय, अर्थातच हा विषय अतिशय गांभीर्याने आपण हाताळतोय आणि आपल्याला माहिती आहे की ह्या कारवाया ज्या होतात त्या इंटेलिजन्सच्या आधारे ह्या सर्व कारवाई होत आहेत आणि फक्त DRIच कारवाई करते असंही नाही। ही वस्तुस्थिती आहे की सातारामध्ये एक कारवाई जी झालेली आहे ती DRIच्या मार्फत झालेली आहे, परंतु आता उदाहरणार्थ जी जावळी गावामध्ये जी कारवाई झाली, मुलुंडमध्ये आपण एका व्यक्तीला पकडलं होतं 8 तारखेला आणि 13 तारखेला आपण जो काही कारखाना होता आपण तिथपर्यंत आपण पोहोचलो आणि त्याच्यावरती आपण कारवाई केली। 5 दिवसाच्या आतमध्ये तो रिझल्ट तिथल्या आपल्या मुंबईच्या तिथे अधिकाऱ्यांतून मिळवून आणला। आपण अनेक वेळेला पाहतो की मुंबई पोलीस हे पुण्यामध्ये कारवाई करतं आहेत। एक लक्षात घेतलं पाहिजे की आजच्या तारखेला MD ड्रग बनवणं इतकं सोपं झालंय, ते कॉम्बिनेशन पण इतकं सोपं आहे। आपण मेडिकलमध्ये काही मेडिसिन घेतल्या त्यांचं कॉम्बिनेशन तयार करून पण आपण MD ड्रग आपण तयार करू शकतो, इतकं सोपं झालेलं आहे। मध्यंतरी मला वाटतं 6 महिन्यापूर्वी सभापती महोदय मालाडमध्ये एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या 2 महिला
घरामध्ये स्टोवरती त्या एमटी ट्रक बनवत होत्या, त्याच्यावरती आपण कारवाई केली होती. म्हणजे इतकं सोपं झालेलं आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे की त्याचं फॉर्म्युला वगैरे काय आता यूट्यूबवरती आणि याच्यावरती इझिली अवेलेबल असतात. आणि म्हणून मला वाटतं त्या बाबतीमध्ये इंटेलिजन्सच्या आधारे आपण या सर्व आपण कारवाई करत असताना आपलं पूर्ण महाराष्ट्राचा पूर्ण पोलीस विभाग हा ॲक्टिव्ह आहे. डेडिकेटेडली आपण टास्क फोर्स का तयार केला आहे, तर ड्रग्जवरती कारवाई ह्या डेडिकेटेडली झाल्या पाहिजे. त्या पोलीस अधिकाऱ्याकडे दुसरा कुठलाही तपास असता कामा नये. आपलं म्हणणं अतिशय योग्य आहे की 146 पदं रिक्त आहेत, परंतु आपण ह्या भरतोय. पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये 100% ही पदं भरली जातील. आणि मी बोलतो त्याच्यावर आणि या उलट पुढे जाऊन माननीय मुख्यमंत्री मोदयांनी कालच निर्देश दिलेत की या ANTF मध्ये काम करणारे जेवढे कर्मचारी आणि अधिकारी आहेत ह्यांना आपण इन्सेंटिव्ह दिले पाहिजेत. यांना कमीत कमी 30% इंटेन्सिव्ह इन्सेंटिव्ह द्यायचा प्रस्ताव हा आता आपल्याकडे वरती शासनाला आलेला आहे. आणि ह्यांना एक स्टेप फॉरवर्ड असं देखील आपण त्याच्यामध्ये आपण त्यांना एक देतोय, जेणेकरून ते एनकरेज होतील आणि त्यांना त्याच्यामध्ये काम करत असताना. कारण शेवटी असंही आपण पाहतो की हे विभागाच्या ठिकाणी काम करतायत बंटीजी. ते हे सगळे कर्मचारी आहेत, शेवटी हे हेडक्वार्टरला काम करणार आहेत. तिकडे त्यांना जी नियुक्ती आहे ती सोडून त्यांना अन्य ठिकाणी जायचं आहे. म्हणून त्यांना आपण हे इन्सेंटिव्ह देखील द्यायचा आपण निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतला. आणि अर्थातच सप्लाय जे करतायत, जे रॉ मटेरियल सप्लाय करतात, तर ह्या केसमध्ये राज्याच्या बाहेरून काही जणांनी ते रॉ मटेरियल आणलं होतं, त्या सगळ्यांवरती देखील आपण मकोका दाखल केलेला. आणि भविष्यात देखील जे कोणी सप्लाय करतील, पण मकोका दाखल करत असताना आपण माहिती आहे की जे कमर्शियल क्वांटिटी हँडल करतील त्यांनाच फक्त आपण मकोका आपण दाखल करणार असं आपण तिथे आपण निर्णय आपण घेतला आहे. आपल्या माहितीकरिता आपण केंद्र शासनाकडे कमर्शियल क्वांटिटीमध्ये कमतरता करा अशी देखील आपण आता मागणी केलेली आहे.